मी नयना गुरनुले, SCS गर्ल ज्युनियर कॉलेज पाचपावली नागपूर। तर विद्यार्थिनींनो, आपण 12वा वर्गाचा जो पुस्तकपालन आणि लेखाकर्म आहे हा नव्याने आता आपलं पुस्तक जे आहे ते बदललेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी मांडणी त्यामध्ये नवीन अभ्यास मंडळाने दिलेली आहे। तर त्यामधीलच आपण भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर त्यामध्ये भागीदारीची ओळख जी आहे त्यामधील महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण आज बघणार आहे। त्यामध्ये संपूर्ण थेअरीज आपल्याला आहे आणि त्यानंतर लेखांकन प्रक्रियेची जी आहे ते म्हणजे भागीदारीची अंतिम खाती हा पुढचा भाग आपण घेणार आहोत। परंतु आज आपण घेणार आहोत भागीदारीची ओळख। आज आपण भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाते याबद्दल आपण बघणार आहोत। तर पुस्तकपालन आणि लेखाकर्म हे तुमचं इयत्ता 12वीचं पुस्तक आहे। त्यामध्ये आपल्याला भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती याप्रमाणे पुढील बघा एकूण 10 प्रकरण अभ्यासाला आहेत। त्या प्रकरणांची नावे इथे तुम्हाला दिलेली आहे, अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही बघू शकता। आणि पहिलं प्रकरण आपण घेणार आहोत भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती। यामध्ये भागीदारीची ओळख जी आहे, तर यापूर्वी तुम्हाला सांगायचं असं की पहिले आपण 11वी मध्ये एकल व्यापार या संबंधी आपण अभ्यास केलेला आहे की एकल व्यापारामध्ये व्यवसायाची मालकी कोणाची असते, त्या फक्त मालकाचीच असते। त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जोखीम जी आहे ती त्यालाच सहन करायची असते किंवा जो काही व्यवसाय आहे त्याचं भांडवल जे आहे ते कसं असतं, मर्यादित असतं आणि देयता कशी असते, अमर्यादित असते। त्यामुळे एकूणच त्याच्या व्यवसायामध्ये त्याला स्थैर्य नसतं आणि त्यामुळे जो काही व्यवसायामध्ये जर अधिक भांडवल हवं असेल किंवा देयता जास्त असेल तर ती त्याला एकट्यालाच ती पूर्ण त्याचं जबाबदारी असते त्याची एकट्याची आणि त्यामुळे व्यवसायामध्ये त्याला धोका सुद्धा संभवू शकतो। आणि म्हणूनच मग अशा वेळेला जर अधिक भांडवलाची गरज असेल, व्यवसायामध्ये सुरळीतपणा हवा असेल, तर 2 किंवा अधिक व्यक्तींनी जर तो एकत्र येऊन केला तर ते भांडवल विभागण्यास सुद्धा तयार असतात आणि व्यवस्थापन व धोका आणि व्यवसायातील जे काही जबाबदारी आहे ती सुद्धा ती वाटून घ्यायला तयार असतात। आणि म्हणूनच अशाच रीतीने जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात त्याला काय म्हणतो आपण की भागीदारी असं म्हणतात। आणि त्या संस्थेमध्ये जी व्यक्ती त्यामध्ये जी काही सहभागी होतात त्याला काय म्हणतात, भागीदार असं म्हणतात। आणि त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना म्हणतात भागीदारी संस्था। आता म्हणूनच आपण इथे आज अर्थ बघणार आहोत की अर्थामध्ये काय आहे की भागीदारी कशी आहे, एक संघटना आहे। त्यामध्ये 2 किंवा जास्त व्यक्ती ह्या एकत्रित येतात आणि त्यांचा उद्देश काय असतो की व्यवसाय करणं आणि व्यवसायातील नफा तोटा त्यांना काय करायचं, आपसात वाटून घ्यायचा असतो। अतिशय सुंदर असं इथे चित्र दिलेलं आहे भागीदारांसंबंधी की त्यांची काय आहे, परस्पर संबंध कसे मजबूत होतात भागीदारीमुळे आणि त्यांची कुठलाही व्यवसाय त्यांना सुरू करायचा असतो। म्हणूनच भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार भागीदारीची व्याख्या केलेली आहे की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असं म्हणतात। म्हणजे त्या व्यक्तींनी जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे, नफ्याची जी काही वाटणी त्यांनी करण्याचे ठरवले आहे, असे त्यांचे जे संबंध आहे त्याला काय म्हणतात, भागीदारी म्हणतात। तसंच प्रोफेसर हँडी यांनी सुद्धा भागीदारीवर व्याख्या केलेली आहे, ती आपल्याला खाली दिसून येते। भागीदारीच्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे की भागीदारीची वैशिष्ट्ये। एकूण 9 वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसून येतात आणि या वैशिष्ट्यांमुळेच भागीदारी संस्था ही सुरळीत चालू असते। आणि अशा वेळेला पहिला जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे करार। आता करारामध्ये भागीदारी जो कायदा आहे त्यानुसार भागीदारीचा करार हा लेखी किंवा तोंडी असू शकतो।
आणि लेखी जर असेल तर तो जास्त महत्त्वाचा असतो, कारण भागीदारांमध्ये जर भविष्यात काही संघर्ष होत असेल तर तो टाळण्यासाठी भागीदारीचा करार हा लिखित स्वरूपात असणे जास्त महत्त्वाचे असते. आणि हा जो लेखी करार आहे त्यालाच काय म्हणतात, भागीदारीचा विलेख असं म्हणतात. आता दुसरा जो आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं भागीदारांची संख्या. भागीदारांची संख्या ही जी आहे ती कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त ही 50 असू शकते. आता हे जे आहे ही भागीदारांची सभासदांची संख्या जी आहे ती कंपनी कायदा जो आहे सुधारित कायदा 2014 नुसार आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं तिसरं वैशिष्ट्य कायदेशीर व्यवसाय. भागीदारी व्यवसाय हा कसा आहे, कायदेशीर आहे आणि भागीदारीमध्ये कायद्याने जर परवानगी दिली असेल तर त्याच भागीदारीचं व्यवसायाचे संचालन करू शकते. अवैध व्यवसायाला भागीदारी ही संस्थाला मान्यता मिळत नाही. त्यानंतर पुढचं आहे नफा तोटा विभागणी. नफा तोटा विभागणी जी आहे तर कारण कुठल्याही भागीदारीचा हेतू काय असतो की जास्तीत जास्त नफा कमावणे असतो आणि म्हणूनच भागीदारी करारामध्ये या नफा तोट्याचं प्रमाण दिलेलं असतं. अशा वेळेला सर्व भागीदार ते नफा तोटा आपसात वाटून घेत असतात आणि जर भागीदारीच्या करारामध्ये नफा तोट्याचं प्रमाण दिलेलं नसेल तर अशा वेळेला भागीदार आपसामध्ये सम प्रमाणामध्ये नफा तोट्याची विभागणी करून घेतात. नंतरचं आपल्याला वैशिष्ट्य दिसतं अमर्यादित जबाबदारी. अमर्यादित जबाबदारी म्हणजे कसं काय की जेव्हा सांघिकपणे आणि वैयक्तिकपणे भागीदार जर स्वतःजवळील पैसे देण्यास समर्थ असेल तेव्हा भागीदारीची जर व्यवसायातील देणी फेडण्याची करता संपत्ती अपुरी पडत असेल आणि बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी भागीदारांच्या वैयक्तिक संपत्तीचा अशा वेळेला उपयोग केला जातो. त्यानंतर दिलेलं आहे पुढचं वैशिष्ट्य नोंदणी. आता नोंदणीमध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी ही काही अनिवार्य नाही, म्हणजे काही कंपल्सरी नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र 1 एप्रिल 2005 पासून ती सक्तीची करण्यात आलेली आहे, अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि भागीदारी कायदा जो आहे 1932 यानुसार भागीदारीची नोंदणी ही ऐच्छिक असते. परंतु एकूणच जर बघितलं तर भागीदारीची नोंदणी ही करारानुसार जर झाली तर ती भागीदारी संस्थेच्या व्यवसायासाठी ही कशी असते, सुरक्षित असते. त्यानंतर पुढचा आहे संयुक्त मालकी आणि व्यवसाय. भागीदारीचा व्यवसाय जो आहे त्याच्या संस्थेच्या संपत्तीमध्ये प्रत्येक भागीदाराची मालकी कशी असते, संयुक्त असते आणि कुठलाही भागीदार हा संपत्तीचा उपयोग आपल्या वैयक्तिक कामासाठी करू शकत नाही आणि सर्व भागीदारांना जो अधिकार आहे तो कसा असतो, समान असतो आणि म्हणून सर्वच भागीदार संयुक्तपणे या संस्थेच्या व्यवस्थापनाला जबाबदार असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे प्रधान आणि अभिकर्ता. आता प्रत्येकच भागीदार हा व्यवसायाचा प्रधान असतो आणि अभिकर्ता म्हणून सुद्धा असतो किंवा जर त्यांना असं वाटलं तर त्या सर्वांच्या वतीने एखादा व्यक्ती त्या व्यवसायाचं संचालन करू शकतो. म्हणजेच प्रत्येक भागीदार जो आहे तो व्यवसायाचा प्रधान आणि अभिकर्ता म्हणून व्यवसायामध्ये सहभागी असतो आणि त्या नात्याने तो कार्य करीत असतो. शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे दिलेलं आहे विसर्जन. आता विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे. आता हा भागीदार जर भागीदारीचा व्यवसाय जर बंद करायचा असेल, एखाद्या भागीदाराला जर असं वाटत असेल की आपल्याला भागीदारी बंद करायची आहे तर अशा वेळेला 14 दिवस अगोदर सूचना देऊन तो भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. किंवा बऱ्याच वेळेला भागीदाराचा मृत्यू होत असेल, एखादा भागीदार निवृत्त होत असेल किंवा एखाद्या भागीदाराची संपत्ती ही देयतापेक्षा कमी असेल, म्हणजे देयता जास्त असेल आणि तो दिवाळखोर होत असेल तर अशा वेळेला सुद्धा भागीदारीचं विसर्जन हे केल्या जाऊ शकतं. तर एकूणच आपण आज 9 वैशिष्ट्ये इथे बघितली. पहिला म्हणजे करार आहे, दुसरं भागीदारांची संख्या, तिसरं कायदेशीर व्यवसाय, चौथा नफा तोटा विभागणी, पाचवा अमर्यादित जबाबदारी, सहावा नोंदणी, संयुक्त मालकी आणि व्यवसाय, प्रधान आणि अभिकर्ता
आणि विसर्जन हे 9 भागीदारीचे वैशिष्ट्य आहेत. यानंतर भागीदारीचा करार. आता भागीदारीचा करार जो आहे, भागीदाराच्या लिखित कराराला काय म्हणतात? भागीदारीचा विलेख असं म्हणतात. यामध्ये काय आहे की तुम्हाला इथे दिसत आहे एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे इथे, आणि यामध्ये हे इथे लिहिलेलं तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे हे छान इथे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे यावर्षी, आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्हाला कळत आहे की कसा करार असतो. आता यामध्ये काय दिलेले असतात? अटी असतात. या लेखी जो काही हा करार आहे यालाच काय म्हणतात? भागीदारीचा विलेख असं म्हणतात, किंवा भागीदारी विलेख म्हणजे पार्टनरशिप डीड हा अशा स्वरूपाचा तो असतो. इथे भागीदारी संबंधी ज्या काही अटी आहेत त्या इथे म्हणजे लिहून दिलेल्या असतात. यामुळे काय होतं की जे संस्थेचं जे काही अंतर्गत कार्य आहे ते अतिशय सुरळीतपणे सुरू राहतं, आणि यामुळे काय असतं की भागीदारांचे संबंध हे जास्त सुरक्षित राहतात आणि व्यवस्थितपणे व्यवसाय हा सुरू असतो. आता हा जो करार आहे हा लिखित स्वरूपात असला पाहिजे अशी काही सक्ती नाही, परंतु भागीदारांना जर त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण होत असेल अशा वेळेला या लेखी कराराला त्यांना काय आहे, हा त्यांचा महत्त्वपूर्ण एक दस्तऐवज ठरतो की यामुळे त्यांची भागीदारींचं अंतर्गत जे व्यवस्थापन आहे ते सुरळीतपणे सुरू असतो. एका अर्थाने जर पाहिलं तर ही भागीदारी संस्थेची एक प्रकारची नियमावली आहे. आता या भागीदारीचा जो हा विलेख आहे, ही जी पार्टनरशिप डीड आहे, यामध्ये काय अटी असतात, काय महत्त्वपूर्ण गोष्टी समाविष्ट असतात, तर त्या आपण पुढे बघू शकतो की भागीदारी करारातील घटक काय असतात. तर पहिलं म्हणजे काय, इथे आपल्याला दिसत आहे की जी काही भागीदारी संस्था अस्तित्वात येणार आहे त्या संस्थेचं नाव काय असेल, त्याचा पत्ता काय असेल, ते कुठला व्यवसाय करणार आहे ते यामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर भागीदार कोणकोणते भागीदार आहे त्यामध्ये, त्यांचे नाव काय आहे, त्यांचे पत्ते काय आहे, आणि ते भागीदारीमध्ये किती कालावधीकरिता असणार आहे यामध्ये ते नमूद केलेलं असतं. तसंच ज्या भागीदारांनी ही भागीदारी सुरू केलेली आहे त्यावेळेला त्यांनी किती भांडवल आणलेलं आहे हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं असतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे भागीदार कशासाठी व्यवसाय करतात की त्यांना नफा हवा असतो, अशा वेळेला नफा तोट्याचं काय प्रमाण राहील ते सुद्धा या करारामध्ये नमूद केलेलं असतं. तसंच व्यवसायामध्ये कुठल्या भागीदाराला काय अधिकार राहतील, त्यांचं कर्तव्य काय आहे, त्यांची किती देणी असतील, त्यांना काय देते असेल त्यांची, तर हे सुद्धा या विलेखामध्ये नमूद केलेलं असतं. 6व्या वेच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की एखाद्या भागीदाराला जर नव्याने प्रवेश करायचा असेल, किंवा एखाद्या भागीदाराला भागीदारी सोडून जायचं असेल, निवृत्ती घ्यायची असेल, किंवा एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, तर अशा वेळेला त्यावेळची प्रक्रिया काय राहील ते सुद्धा या करारामध्ये दिलेलं असतं. आता भागीदारांनी जे भांडवल गुंतवलं आहे, किंवा त्यांनी जर कर्ज दिलं असेल भागीदारीला, किंवा त्यांनी व्यवसायातून उचल केलेली असेल, तर अशा वेळी त्याचा व्याजाचा दर काय राहील ते सुद्धा यामध्ये नमूद केलेलं असतं. भागीदाराला जे काही वेतन दिल्या जाण्याची तरतूद आहे, कमिशन आहे, तर ती सुद्धा यामध्ये नमूद तिथे आपल्याला दिलेलं दिसून येतं, किंवा त्या करारामध्ये तो घटक असतो. तसंच भागीदारीचं विसर्जन ज्या वेळेला करायचं असेल त्यावेळेला विसर्जनाच्या वेळेला काय प्रक्रिया राहील आहे, विसर्जनानंतर खाते बंद केल्यानंतर काय प्रक्रिया त्याची राहणार आहे, त्याचे हिशेब कसे राहणार आहेत, ते कसे चुकते करायचे आहेत ते सुद्धा यामध्ये करारामध्ये लिहिलं गेलेलं असतं. तसंच भागीदारामधील वाद समजा निर्माण झाला भविष्यामध्ये, तर तो निवारण करण्यासाठी काय पद्धती अंमलात आणण्यात येईल ते सुद्धा या करारामध्ये दिलेलं असतं. आणि या व्यतिरिक्त जर भागीदारांना काही अटी असतील त्यांनी ठरवलेल्या, काही त्यांचे काही नियम असेल तर ते सुद्धा यामध्ये नमूद करण्यात येतं. त्यानंतर हा भागीदार कराराचं महत्त्व कशासाठी आहे, हा भागीदारीचा करार का बरं केला जातो, कारण आपल्याला माहिती आहे की हा करार तोंडी सुद्धा असू शकतो, परंतु लेखी कराराला फार महत्त्व आहे. कारण काय आहे की यामध्ये भागीदारांच्या अधिकार, त्यांचे कर्तव्य आणि दायित्व याचा समावेश असतो. आणि महत्त्वाचं असं म्हणजे की हा करार जर असेल
तर त्यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाले तर ते नक्कीच या करारामुळे सहजतेने सोडवता येतात। आणि म्हणूनच आपल्याला असं लक्षात येतं की भागीदारी करार जो आहे तो लेखी स्वरूपातच असला पाहिजे आणि भागीदारी कायदा 1932च्या तरतुदीनुसार भागीदारी करारावर सर्व भागीदारांच्या सह्या ह्या आवश्यक असतात। त्यानंतर भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार काय तरतुदी असतात। आता आपल्याला माहिती आहे की भागीदारी संस्थेच्या उभारण्याच्या वेळी जे आहे आपल्याला जो काही दस्तऐवज तयार करण्यात येतो त्याला काय म्हणतात, भागीदारीचा करार असं म्हणतो। आणि त्या मध्ये सर्व अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या समाविष्ट असतात हे आपल्याला माहितीच आहे। परंतु बऱ्याचदा काही करार नसेल केला आणि भागीदारीचा करार लेखी स्वरूपात नसेल तर अशा वेळेला त्या प्रसंगी भागीदारी कायदा 1932 नुसार या तरतुदी लागू होतात। यामधील अधिनियम 12 आणि 17 यामधील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत। तर आपल्याला माहितीच आहे की कुठलाही हा भागीदार जो आहे तो भागीदारीचा व्यवसाय जेव्हा त्यांची भागीदारी अस्तित्वात येते त्यांचा महत्त्वाचा काय उद्देश असतो की नफा कमवणं। अशा वेळेला नफ्याचं वितरण जर करारामध्ये नमूद नाहीये तर मग याच्यामध्ये काय आहे की ते भागीदार सर्वच भागीदार ह्या व्यवसायामध्ये काय समान भागीदार समजले जातात आणि म्हणून ते नफा तोटा जो काही होईल, नफा झाला किंवा तोटा झाला तर त्याचं प्रमाण कसं असेल, समप्रमाणात। आणि म्हणूनच जर भागीदाराच्या करारामध्ये जर नफा तोटा विभाजनाचं प्रमाण दिलं नसेल तर काय होईल की ते समप्रमाणात विभाजित करते। परंतु जर करारामध्ये प्रमाण दिलं असेल तर त्या प्रमाणातच ते भागीदार नफा तोटा हे विभाजित करून घेतील। नंतरच आहे जसं उचलीवर व्याज। तुम्हाला माहितीच आहे की उचल म्हणजे काय, तर उचल म्हणजे एखाद्या भागीदारांनी व्यवसायातील संपत्तीतून काही रकमेची उचल केली असेल किंवा काही वस्तू स्वरूपात उचल केली असेल तर त्याला काय म्हणतो आपण, उचल असं म्हणतो। तर त्या उचलीचं भागीदाराला काय करायचे असते, परतफेड करायची असते आणि अशा वेळेला भागीदारी ही त्या उचलीवर व्याज सुद्धा आकारत असते। आता भागीदारी कायदा 1932 मध्ये भागीदारांनी केलेल्या उचल रकमेवर आकारण्यासंबंधी कुठलीही तरतूद नाही। तर अशा वेळेला आपण 11वी मध्ये सुद्धा पाहिलंय की त्यामध्ये जर उचलीची तारीख नसेल तर आपण काय करतो, 6 महिने एवढा कालावधी व्याजाची आकारणीसाठी म्हणजे 6 महिन्याचं व्याज आपण आकारत असतो। त्यानंतर भागीदारांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज। आता भागीदारी कायद्याप्रमाणे जर संस्थेने एखाद्या भागीदाराकडून जर कर्ज घेतलं असेल तर अशा वेळेला त्यावर काय त्या भागीदाराला व्याज दिलं जातं आणि ते व्याज जे आहे ते वार्षिक 6% दराने असं त्यावर आकारलं जातं। भांडवलावर व्याज। आता भागीदारामध्ये जर भागीदारीच्या करारामध्ये जर व्याजाचा कुठे उल्लेख नसेल तर अशा वेळेला भांडवलावर व्याज आकारले जात नाही। परंतु त्यामध्ये जर तो मुद्दा असेल तर मात्र त्याप्रमाणे त्या दराप्रमाणे त्यावर व्याज आकारले जाते। तसंच भागीदारांना वेतन आणि कमिशन। आता भागीदारी कायदा 1932 मध्ये कुठल्याही भागीदारांना वेतन देण्यात यावं किंवा कमिशन देण्यात यावं असा कुठलाही तिथे तरतूद आपल्याला तिथे म्हणजे असं काही दिलेला नाही आहे। परंतु एखाद्या संस्थेला असं वाटत असेल की आपल्या भागीदाराला जर वेतन द्यायचं आहे, कमिशन द्यायचं आहे तर भागीदारीच्या करारामध्ये त्या संबंधामध्ये विशेष तरतूद करावी लागते आणि अशा वेळेला या भागीदारी करारामध्ये जर ही तरतूद असेल तर त्या कराराप्रमाणे भागीदारांना वेतन आणि कमिशन देता येईल। तसंच जर भागीदारीमध्ये एखाद्या नवीन भागीदाराला प्रवेश करायचा असेल तर अशा वेळेला सर्व भागीदारांची संमती जर असेल तर त्या भागीदाराला नवीन भागीदाराला भागीदारीमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो। तर अशा प्रकारे आज आपण इथे भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार तरतुदी आपण बघितलेल्या आहेत। तर आज आपण भागीदारीची ओळख यामध्ये भागीदारीचा अर्थ, भागीदारीची व्याख्या, भागीदारीची वैशिष्ट्य, तसेच भागीदारीचे महत्त्व, भागीदारीचा करार आणि भारतीय भागीदारी कायद्यातील तरतुदी जे आहेत
त्या आपण इथे आज अभ्यासल्या आहेत.